ही सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता संता इथे अक्काला म्हणजे सावित्रीला रडू नको म्हणून समजावत असतो. कारण कपिला घेऊन जाण्यासाठी इथे शास्त्री बुवा आलेले असतात. आता शास्त्री बुवाने घंगाळामध्येच घटिका ठेवलेली असते आणि घंगाळामध्ये घटिका बुडाली की लगेचच आपण समजायचं की आता मुहूर्ताची वेळ आलेली आहे आणि त्याच मुहूर्तावर आपण इथे हे सगळं काही करणार आहोत. म्हणजे गाय तुम्ही मला देऊ शकता, गाईचं दान करू शकता. तेव्हा इकडे आता लगेचच मुहूर्त निघाला असं शास्त्रीबुवा ओरडत असतात. तेव्हा सावित्री म्हणत असते, "हे बघ संता, मी काय सांगते ते नीट ऐक." आता एकदा का तिकडून शास्त्रीबुवा आणि सगळेजण इकडे गोठ्याकडे यायला लागले, की "तू मला शिट्टी वाजव." तेव्हा संता म्हणत असतो, "हो अक्का, तू म्हणशील तसंच." तेव्हा सावित्री धावतच गोठ्याकडे जाते. ज्या ठिकाणी गाय बांधलेली असते त्या ठिकाणाला आता इकडे ती गाय सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असते. जेणेकरून गाईला सोडून द्यावं आणि मग आता गाय इथे नसेलच तर मग सगळं व्यवस्थित होईल. आता इकडे लक्ष्मी औक्षणाचं ताट घेऊन आलेले असतात. डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तेव्हा पाटील ते पाहतात. आता इकडे पाटलांनी पाहिल्याबरोबर ते म्हणत असतात, "मी काय म्हणतो ऐका ना शास्त्री बुवा, एक दुसरा काही उपाय नाही का पश्चाताप करण्याचा, म्हणजे गाईला सोडून?" तेव्हा शास्त्री बुवा म्हणत असतात, "काय हो पाटील, इकडे बायकोच्या डोळ्यातील पाणी पाहिलं की तुमचं इथे हात माघारे झाले की काय? तुम्ही जरा खचलात की काय? पण तुम्हाला सांगितलं ना, शास्त्रामध्ये असा कोणताही दुसरा पर्याय नाहीये, की तो मी तुम्हाला सांगेल म्हणून." तेव्हा लक्ष्मी म्हणत असतात, "खरं सांगू का शास्त्री बुवा, ती गाय खूप गुणाची आहे माझं धाकलं तर अगदी लहान होतं, तेव्हा तिच्या पायामध्ये खेळलं. कधी म्हणून त्या गाईनं शिंग मारलं नाही बघा कोणालाच, माझ्या कोणत्याच लेकराला. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला हे सगळं काही सांगत आहे." आता तेव्हा मी खूप तळहातातल्या फोडाप्रमाणे जपले बघा त्या गाईला. तेव्हा शास्त्री बुवासुद्धा म्हणत असतात, "मी सुद्धा अगदी तळहातातल्या फोडाप्रमाणे जपेल हो तुमच्या गाईला. तुम्ही नका काळजी करू." इकडे आता सावित्री ती दोर सोडण्यासाठी आडवेळे घेत असतात. शेवटी ती दोर सुटते आणि ती दोर सुटल्याबरोबर इकडे आता लगेचच धावतच येते. कारण मुहूर्तासाठी ही लोकं गोठ्याकडे निघालेली असतात. आता सावित्री आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे म्हणत असतात, "गाय पळाली, आबा, आबा गाय पळाली. गाय गाय गोठ्यामध्ये नाहीये." "काय? अशी कशी पळाली गाय? आ? कशी पळाली?" तेव्हा लगेच सावित्री म्हणत असतात, "त्या मी आत्ता पाणी पाजायसनी गेलो होतो ना, मग पाणी पाजायला गेल्याच्या नंतर कसला तरी आवाज आला. बहुतेक तो आवाज ऐकूनच पळाली गाय." तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात, "मी तर नाही आवाज ऐकला." तेव्हा सावित्री म्हणत असतात, "पण गायीनं ऐकलं ना." असं म्हटल्यानंतर आता शास्त्री बुवांचा जो काही प्लॅन आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला असतो. तर आता इकडे पाटलांना ते म्हणत असतात, "पाटील, हे चांगलं नाहीये बरं का. चांगलं नाही केलं तुम्ही हे. तुम्हाला प्रायश्चित्त करायचं होतं म्हणूनच तुम्ही गाय द्यायला लागला होतात." तेवढ्यातच पाठीमागून आवाज आलेला असतो, की जो काही त्यांची घटिका आहे ती पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेली आहे. म्हणजे मुहूर्त जो आहे तो आता टळला आहे. आता गाय नेण्यासाठी मुहूर्त नाही. तेव्हा लगेच आता पाटीलसुद्धा शास्त्री बुवांसमोर हात जोडतात आणि म्हणत असतात, "शास्त्री बुवा, मी काय सांगतो ऐका. हे बघा बहुतेक गाईलासुद्धा तुमच्या गोठ्यामध्ये यायचंच नव्हतं आणि म्हणूनच कपिला गाय पळालेली असावी. पण हे सगळं काही असं अजिबात बरोबर नाहीये बरं का पाटील. अहो, नका असं राग-राग करू. हवं तर मी दुसरी गाय देऊ का? नाहीतर आणखी ह्याच्यावर दुसरा काही पर्याय असेल तर तो सांगा. तो मी करायला तयार आहे." पण स्पष्टपणे आता इथे शास्त्री बुवा म्हणत असतात, "नाही, तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय." "नाही हो पाटील, आता तुमच्या समोरची गोष्ट आहे. मग आम्ही मुद्दामून कसं काय करू बरं?" तेव्हा पाटील म्हणतात, "हो, कारण मला सांगा, आत्ता आपण इकडे मुहूर्त निघाल्यावर इथे आपण येणार होतो गायीची पूजा करायला. मग मला सांगा, अशी अचानकच गाय कशी पळाली?" असं म्हणून आता तिथून पाटील तर निघून गेलेले असतात. आता पाटील निघून गेल्यानंतर इकडे लगेचच ज्या काही अक्का आहेत त्या म्हणत असतात, "बहुतेक ना इकडे आज पाटलाच्या नशिबातच नव्हतं गाय त्यांना द्यावी." तेव्हा इकडे पाटीलसुद्धा म्हणत असतात, "हो गं अक्का, अगदी तू बरोबर बोलतेस. खरंच आज ना पाटलाच्या नशिबातच नव्हतं की त्यांना गाय मिळावी म्हणून." तेवढ्यातच आता इकडे, "चला रे गड्यांनो, आपल्याला गावभर जाऊन गाय शोधायची. तुम्ही कुठे गेला होतात? आपली कपिला इथून पळून गेलेली आहे. चला लवकर जाऊयात."
असं आता ते म्हणत असतात. आणि तेवढ्यातच आता समोरून इकडे कपिला आणि बरोबर सावित्री दोघीजणी आलेल्या असतात. आता कपिलाच्या हंबरड्यामुळे आपण पाहतो की त्यांचं सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. आता सावित्री गाय घेऊन आलेल्या असतात. कमरेवर हात देऊन सावित्री उभा असतात आणि तेव्हा लगेच सावित्री म्हणत असतात, "बाबा, तुम्हाला एक गोष्ट कळते का? बहुतेक शास्त्री बुवांच्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं नसेल की गाय कधीच तिच्या वासराला सोडून पळून जात नाही म्हणून." असं म्हटल्यानंतर आता लगेचच सगळेजण एकमेकांकडे हसतच असतात. आता हे सावित्रीने केलं आहे हे मात्र नक्की झालेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सावित्रीने छानच असं कपिला गाईचं दूध काढलेलं असतं आणि आवाज देत असते, "ए आई बघ गं, ए आई बघ गं, गाईनं किती दूध दिलंय." तेवढ्यातच आता शास्त्री बुवा आलेले असतात आणि तेव्हा सावित्री म्हणत असतात, "बुवा, तुम्ही इथे?" "हो, आम्ही इथे पाटलांना भेटायला आलेलो आहोत. पण एक गोष्ट कळतीये का? इथे ग्रंथामध्ये लिहिलं नाहीये, की गाय ही वासराला सोडून कधीच पळून जात नाहीये म्हणून. पण ज्या लोकांना हे असं वाटतं ना, की ग्रंथात लिहिलं नाही किंवा शास्त्रीबुवांना वेड्यात काढलंय, ते मात्र फारच कठीण आहे बरं का. ते काय आहे ना, हे आमचं मुहूर्ताचं जे भांडं आहे ना, ते आम्ही घ्यायला आलो होतो. ते पूर्ण बुडालं ना, ते राहिलं होतं इथे. ते घ्यायला आलो, बाकी काही नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? असं शास्त्रीबुवांना ह्यांना असं वेड्यात काढणं, त्याचबरोबर असं धर्माचं उल्लंघन केलं ना, तर त्यांचं पूर्ण कुलच नष्ट होतो. असंच एका ठिकाणी सुद्धा झालं होतं. बरं असो, पाटील कुठे आहेत? पाटलासनी भेटायचंय. आबा नाही आहेत घरी. ते बाहेर गेलेत. तेव्हा त्यांना सांगा, बुवा, शास्त्री बुवा येऊन गेले म्हणून. आणि इथून पुढे मोठ्यांना असं वेड्यात काढू नका. मोठ्यांना चकवा देऊ नका. असं म्हटल्यानंतर सावित्री मात्र थोडीशी घाबरलेली असते. कारण आता कुळच नष्ट होणार ही गोष्ट इथे शास्त्री बुवांनी सांगितलेली असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इथे पंतोजी आलेले असतात. पंतोजी खरं तर पाटलांच्या वाड्यापुढेच असतात आणि ते वाड्यामध्ये निघालेले असतात. तेव्हा त्यांना शास्त्री बुवा भेटतात आणि शास्त्री बुवा म्हणत असतात, "काय मग पंतोजी कुठे निघालात?" "काही नाही हो, आपल्या इकडं पाटलांकडे पोरासनी शिकवायला." "काय शिकवता काय तुम्ही हो पोरांना?" "अहो काही नाही हो, हेच आपले हिशोबाचे धडे, पावकी, निमकी हेच आपलं व्यवहार ज्ञान थोडंसं." "हां, तेवढं शिकवा. त्याच्यापुढे जास्त काही शिकवू नका बरं का. म्हणजे कसं उगाचच धर्मभ्रष्ट होणार." "नाही, नाही, तसं काहीही नाहीये. पण मला एक गोष्ट सांगा, त्या पोरीपासनं जरा सावध राहा बरं का. त्या पोरीच्या कानावर 2 शब्दसुद्धा पडू देऊ नका. ती पोरगी मात्र फारच अवघड आहे. खूप कठीण आहे बघा." आणि पंतोजी अजून एक गोष्ट, पाटील तुमचं ऐकतात ना, मग आणखी एक गोष्ट तुम्ही पाटलासनी सांगा. त्या पोरीसाठी सुद्धा एखादा वर बघ म्हणावं. म्हणजे कसं वेळीच पोरीचे हात पिवळे झालेले बरे, हो की नाही? तेव्हा मात्र इकडे पंतोजी म्हणत असतात, "नाही, नाही, ते आपण कसं सांगणार? तो मात्र ज्याचा त्याचा प्रश्न असतो बघा. आपण ह्या गोष्टीमध्ये नाही ना पडू शकत शास्त्री बुवा." तेव्हा मात्र इकडे ते म्हणत असतात, "बरं, बरं, ठीक आहे. बघू काय होतंय ते. ते सगळं काही ठीक आहे. पण तुम्हाला जी गोष्ट सांगितली ना, ती मात्र लक्षात ठेवा. त्या पोरीपासून जरा दूरच राहा, लांबच राहा आणि त्या पोरीला सुद्धा तुम्ही इकडे कोणतेही धडे वगैरे किंवा शिक्षण अजिबात देण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका." तेव्हा पंतोजी म्हणत असतात, "नाही, नाही, शास्त्री बुवा तुम्ही म्हणाल तसंच होणार आहे. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर थोडी ना आहोत." असं म्हणून ते आता पाटलांच्या वाड्याकडे निघतात. तर आता आपण पाहतो की पाटलांच्या वाड्यापाशी आल्यानंतर बाहेर तुळशीपाशी सावित्री रांगोळी काढत असतात. आता आल्याबरोबर पंतोजी तुळशीला नमस्कार करतात पायातली चप्पल काढून आणि तेव्हा सावित्रीला म्हणत असतात, "काय गं सावी, आज मात्र खूपच उशीर केलाय रांगोळी काढण्यासाठी." तेव्हा सावी म्हणत असतात, "नाही हो पंतोजी काका, बहुतेक आज तुम्ही लवकर आलेला आहात." असं म्हणून धावतच आतमध्ये जाते आणि तिच्या भावांना दोघांना सुद्धा आवाज देते. पंतोजींना बसण्यासाठी घोंगडी टाकते, पाट ठेवते. "चला रे, पंतोजी आलेत, पंतोजी काका आले शिकवणीसाठी. चला, चला, धावा, धावा लवकर." असं सुद्धा ती इकडे म्हणत असतात. आता पंतोजी पायातले पादत्राणे काढतात आणि तिथे बाहेर ओट्यावरती जाऊन बसतात. दोघेही भावंडे तिथे पंतोजीच्या बाजूला येऊन बसतात आणि पंतोजी शिकवायला सुरुवात करतात आणि त्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे देऊ लागतात. तेव्हा हे व्यवहार ज्ञानाचे धडे देत असताना आपण पाहतो की इकडे सावित्री रांगोळी काढत असतात आणि त्यांच्या सुद्धा कानावर हे सारे शब्द येऊन पडत असतात. आता आपण पाहतो की पंतोजी काकांचं लक्ष तिथे उभ्या रांगोळी काढत असलेल्या सावित्रीकडे जातं आणि तेव्हा पंतोजी काका म्हणत असतात, "सावी, तू इथे काय करतेस?" "रांगोळी काढते." "जा बरं आत जाऊन बस बरं." "अहो पण माझी रांगोळी, मला रांगोळी काढायची." "हे बघ, तू जर इथे रांगोळी काढत बसलीस तर
मग मी ह्यांना शिकवणी कशी घेणार ह्यांची? मग तुम्ही तुमची घ्या की शिकवणी. मला माझी रांगोळी काढू द्या. ठीक आहे. तुला जर नाही ऐकायचं तर मी या शिकवणी बंद करतो आणि निघून जातो. तेवढ्यातच आता इकडे संता ओरडत असतो आणि म्हणत असतो, "ए आई बघ गं, अख्खी ऐकत नाही आणि पंतोजी काका आम्हाला न शिकवताच चाललेले आहेत." तेवढ्यातच लक्ष्मी दारात येते आणि म्हणत असते, "काय झालं पंतोजी? अहो बघा ना, इथे तुमची पोरगी असताना मी ह्या पोरासनी कशी शिकवणीचे धडे देणार?" तेव्हा मात्र इकडे आता लगेचच सावी म्हणत असतात, "काय? म्हणजे मी इथं असल्याने तुम्हासनी काय होतंय? आणि ते दोघं जण तुमच्या बाजूला शिकू शकतात, तर मी इथे रांगोळी नाही काढू शकत?" तेव्हा पंतोजी म्हणत असतात, "हे बघ, आत्ता तर तुला जे सांगतोय तेच तू कर. आता तुझ्यासारख्या मुलीनं रांगोळी काढणं, घरातली कामं करणं हेच जास्त गरजेचं आहे. पण मी ते का करू?" असा उलट प्रश्न सावित्रीचा असतो. तेवढ्यातच आता लक्ष्मी म्हणत असतात, "सावित्री, काय चाललंय? आत्ता उगाचच शब्दानी शब्द वाढवू नकोस. चल बरं माझ्याबरोबर." "नाही, नाही, चल आपण शेतामध्ये जाऊन ताजा भाजीपाला वगैरे हे सगळं काही घेऊन येतो." तेव्हा लगेचच पंतोजी म्हणत असतात, "हां, हे मात्र बेस्ट राहील बघा. जावा. हे मुलींसाठी चांगलंच आहे." तेव्हा आता लगेचच इकडे सावित्री मनाविरुद्धच इकडे भाजीपाला आणण्यासाठी जात असतात. आता भाजीपाला आणण्यासाठी मनाविरुद्ध गेल्यानंतर शेतामध्ये लक्ष्मी म्हणत असतात, "हे बघ सावी, खूप दगडं आहेत बघ, काटे आहेत बघ. जरा बघून पाय टाक. म्हणजे पायामध्ये दगड, माती, काटा हे सगळं काही रुतायला नको." असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इकडे सावित्री म्हणत असतात, "अगं आई, पण मला शेतामध्ये यायचं नव्हतं गं. तू मला शेतामध्ये का आणि कशासाठी घेऊन आलीस? का असं करतेस गं?" तेव्हा लगेच आता इकडे त्या म्हणत असतात, "अगं, का नव्हतं यायचं तुला शेतामध्ये? हे बघ, शेतामध्ये तर यावंच लागणार की नाही? पण मला सांग, का बरं आणि कशामुळे?" "हे बघ सावित्री, तुला ऐकून घ्यायला पाहिजे सगळं काही. बाईच्या माणसानं, बाईच्या जातीनं इथे खाली मान घालूनच जगायचं असतं. घरामध्ये चूल, मूल, त्याचबरोबर घरातली कामं हे सगळं काही बाईच्या जातीनंच करायचं असतं." तेव्हा मात्र सावित्री म्हणत असतात, "अगं, तू हे सगळं मला सांगतेस. ह्या पिकांकडे बघ ना, ह्या धान्याकडे बघ, ह्या पिकाकडे बघ. हे पीक जर वर मान करून जगतंय, तर तू मला खाली मान करून का बरं राहायला सांगतेस? तू मला खाली मान करून का बरं जगायला शिकवतेस? ह्या पिकासारखं तू मला का बरं ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीस?" असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे लक्ष्मीबाई शांत बसलेल्या असतात. त्या काहीही बोलत नाहीत. तर आत्ता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पाटील गावामध्ये फेरफटका मारत असतात आणि गावामध्ये फेरफटका मारत असताना गावामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ते सगळं काही ते इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यातच आता शास्त्री बुवा इथून जात असतात. आता शास्त्री बुवा इथून जात असताना आपण पाहतो की तेवढ्यात आता शास्त्री बुवांसोबत काही लोकंसुद्धा असतात आणि शास्त्री बुवा पाटलांची भेट घेतात. आता शास्त्री बुवा पाटलांना म्हणत असतात, "शास्त्री बुवा, अंबाबाईची पालखी काढायची. जरा चांगला मुहूर्त एखादा काढून द्या की." तेव्हा लगेचच ते म्हणत असतात, "आज काही मला वेळ नाहीये बरं का. आज मी थोडासा कामात आहे. उद्या काढून देतो." हे कोण म्हणायचे? "अहो, पुण्याचे वेदशास्त्री गुरुजी आहेत ना, हे त्यांचे शिष्य म्हणायचे. तुम्ही तर पुण्याचं ते नाव ऐकलंच असेल." तेव्हा पाटील म्हणतात, "नाही हो, नाही, नाही. मी काही फार नाव नाही ऐकलं त्यांचं. मला सांगू का, त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मस्त्र. हो, त्यांचे सगळे काही पुराणे, वेद हे सगळं अक्षरशः तोंडपाठ आहे बरं का. वर अक्षरशः त्यांच्या सरस्वती नाचते बघा. हो, काशीचे पंडित तर त्यांच्या पायाजवळ येऊन बसतात, एवढा त्यांचा अधिकार." हे गंगाधर शास्त्री आणि त्यांचे हे शिष्य, "अरे, हा तर खूपच मोठा लाभ झाला म्हणायचं," पाटील म्हणत असतात. "हे काय झालं ना, हे वाईकडे निघालेले होते. हे सरस्वती देवांचा व्रत घेऊन. मग मला समजलं. मग तेव्हा मी त्यांना इथे आग्रह केला, की जरा वाटवाकडी करून नायगावाकडे पण या तुम्ही. कसं आहे, आमच्या गावातल्या लोकांना सुद्धा थोडासा इथे दर्शनाचा लाभ होईल." तेव्हा पाटील म्हणत असतात, "हे कोणता देव म्हणाला तुम्ही?" तेव्हा इथे शास्त्री म्हणत असतात, "सत्यनारायण." तेव्हा पुन्हा पाटील म्हणत असतात, "म्हणजे आतापर्यंत खंडोबा, बिलोबा हे सगळे काही देव ऐकले होते, पण सत्यनारायण मात्र आतापर्यंत कधी ऐकला नव्हता." सत्यवान सावित्री आणि सावित्रीचा सत्यवान ते नारायण. तो देवावर प्रश्न उपस्थित करायचा असतो का? तेव्हा पाटील म्हणत असतात, "नाही, नाही. मग मला सांगा, गंगाधर शास्त्रींनी पाठवलेला रथ म्हणजे अक्षरशः गंगाधर शास्त्री साक्षात सत्यनारायणच आले म्हणायचं की नाही?" "नाही, नाही. उलट चांगली. मग मला सांगा, काय सेवा काय करूयात?" तेव्हा लगेच ते आलेले गुरुजी म्हणत असतात, "काही नाही. पुढील वाटचालीसाठी थोडासा शिधा मिळाला तर बरं होईल." तेव्हा लगेच पाटील म्हणत असतात, "हो, हो. मिळेल ना, मिळेल, शिधा मिळेल. वाड्यावर या, पाहिजे ते घेऊन जा.
तेव्हा लगेच आता इकडे शास्त्री म्हणत असतात, "हो, पण दिलेला शब्द पाळा म्हणजे झालं." "म्हणजे कसं? तुम्ही घरी बोलवाल आणि पुन्हा नाही म्हणून परत पाठवणार. कसं काल आम्ही गप्प बसलो हो, पण हे जे काही लोकं आलेले आहेत ते गप्प बसतील असं नाही ना?" "हे म्हणजे कसं आहे, ह्यांनी दिलेला शाप परवडणारा सुद्धा नाहीये बरं का." तेव्हा पाटील म्हणत असतात, "शास्त्री बुवा मी काय म्हणतो, एखादी दुसरी गाय आणून बांधू का दारामध्ये?" तेव्हा शास्त्री बुवा म्हणत असतात, "नाही, नाही, नाही, नाही त्याची काहीही गरज नाही. नाही नकोच आता." शास्त्री बुवा म्हणत असतात, "बरं मी काय म्हणतोय, तुम्ही आता पाटलांच्या घरी जाणारच आहात, तर तिथे गेल्यानंतर त्या लोकांना इथे सत्यनारायणची पूजासुद्धा सांगा. एकदा का सत्यनारायणची पूजा तुम्ही सांगितली, तर ह्यांनी केलेले पापं तेवढीच धुतली जातील आणि तेवढंच 2 पुण्याच्या आणि चांगल्या गोष्टीसुद्धा ह्यांना मिळतील आणि सगळी पापंसुद्धा धुतली जातील." तेव्हा पाटील पाहत असतात आणि म्हणत असतात, "बरं कुठे थांबवलाय तुमचा रथ?" तेव्हा ते म्हणत असतात, "गावातील पाराच्या जवळच सत्यनारायणाचा रथ थांबवलेला आहे." आता सगळेजण सत्यनारायणाच्या त्या रथाजवळ आलेले असतात. दुरूनच तो रथ आणि ते सगळं काही पाहत असतात. फारच सगळं काही अगदी पाहण्यासारखं असतं. आता इकडे जे काही पाटील म्हणजे लक्ष्मीबाई आणि त्याचसोबत इथे सावित्री ह्या दोघीजणी शेतातून आलेल्या असतात. तेवढ्यातच सावित्रीला तो रथ दिसतो आणि म्हणत असते, "अगं आई बघ ना कसला रथ आहे. बरं, बरं मी आलेच." असं म्हणून ती जाते. तेवढ्यातच एक बाई आता इकडे लक्ष्मीकडून भाजी घ्यायला आलेली असते. तेव्हा त्या म्हणत असतात, "खूपच ताजी आणि छान भाजी आहे." तेव्हा लक्ष्मी म्हणत असते, "हो, हो. खूप छान आणि ताजी भाजी आहे बघा." तर हा सत्यनारायणाचा रथ आहे. सगळी पापं धुतली जातात आणि सगळी आपल्या घरी धनधान्याची भरभराट सुद्धा होते. खूप खूप चांगला आहे हा विष्णूजींचा रथ आणि सत्यनारायण असं म्हटल्यानंतर लगेचच त्या नमस्कार करत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे पाटील घरी आलेले असतात आणि अक्कासनी विचारत असतात, "काय झालं? लक्ष्मी कुठे दिसत नाहीये? कुठे गेली?" "अरे, गेली होती शेतात." "शेतातच गेली. बहुतेक खालच्या हिरीकडे गेली असेल. पण आता पस्तोर यायला पाहिजे होती. तुला काही हवंय का?" "नाही गं अक्का, काय झालंय गावामध्ये सत्यनारायणाची पालखी आलेली आहे. खरंच खूप मोठा देव आहे. म्हणजे विहिरीमध्ये सोनं-नाणं बुडालं असेल तरीसुद्धा तो काढतोय बघ." "अरे काय सांगतोयस? एवढा मोठा देव आहे? म्हणजे चांगलाच मोठा आणि हो आता एवढे सगळे लोकं सांगतायत म्हटल्यावर चांगलाच देव असेल ना." "बरं, बरं. मग त्याचं काय?" तेवढ्यातच इकडे आपण पाहतो की सावित्री आता त्या पालखीजवळ गेलेल्या असतात आणि सावित्रीला त्या पालखीमध्ये चित्र दिसतं आणि त्यामुळे धावतच जाऊन त्या चित्राला हात लावत असतात. आता ही असते सत्यनारायणाची व्रतेचं कथेचं पुस्तक. हात लावल्यानंतर जे काही गंगाशास्त्रींचे गुरुजी असतात ते मात्र इकडे म्हणत असतात, "काय हे? काय हे? काय केलेत तुम्ही?" "शिव, शिव, शिव" आणि तेव्हा सावित्रीला धक्का देतात. "अरे बघतोयस काय? त्या पोरीनं पवित्र पोती अमंगल केली बघ." "काय? पोतीला शिवलीस तू? अमंगल केलीस? तुझी हिंमत कशी झाली?" असं म्हणून हातामध्ये असलेली काठी सावित्रीला सपसप 2-3 काट्या तो माणूस मारतो. तेवढ्यातच लक्ष्मीचं लक्ष आता इथे त्या लोकांकडे जातो आणि तेव्हा लक्ष्मी मात्र जोरातच ओरडते आणि जोरातच ओरडल्यानंतर म्हणत असतात, "ए, काय करतोस? सोड तिला." तेव्हा धावतच लक्ष्मी आता इकडे येत असतात. आता धावतच लक्ष्मी आल्यानंतर सगळेजण थरकाप उडालेला असतो. सावित्रीला 2-3 काट्या मारलेल्या असतात आणि तेव्हा इकडे आता सगळेजण जे काही गंगाशास्त्रींचे जे काही शिष्य आहेत ते मात्र फारच घाबरलेले असतात. आता इकडे लक्ष्मी येतात आणि लक्ष्मी आल्याबरोबर त्यांच्या हातामध्ये जो काही विळा आहे, तो विळा त्या माणसाच्या गळ्यावरच पकडतात आणि म्हणत असतात, "माझ्या पोरीवर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? का केलंस असं?" असं इकडे त्या बोलत असतात. तर आता इकडे सावित्री रडायला लागलेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असा भाग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे सगळेजण पाटलांच्या घरी गेलेले असतात आणि सगळेजण पाटलांच्या घरी गेल्यानंतर ही सत्यनारायणाची पोथी आलेली असते. आता पाटील सावित्रीला म्हणत असतात, "अगं सावी बघतेस काय? ये तरी दर्शन घ्यायला ये." तेव्हा सावी म्हणत असते, "नाही न गं, म्या जातो आतमध्ये." "अगं काय झालं सांग तरी." तेव्हा सावित्री म्हणत असतात, "त्यांनी मला मारलं." असं बोट करून त्या माणसाकडे दाखवतात. "कोणी मारलं?" त्या माणसाने मला मारलं." असं आता म्हटल्यानंतर पाटलांना खूप राग येतो. कारण पाटलाच्या पोरीवर कोणीतरी हात टाकलाय, तिला मारलंय, एवढी हिंमत कोणाची झाली? असं म्हटल्याक्षणी आता तिथलीच काठी घेऊन त्या माणसाला धक्का देतात, खाली जमिनीवर पाडतात आणि म्हणत असतात, "तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरीवर हात उचलायची?" तेव्हा तो माणूस म्हणतो, "त्या पोरीनं पोतीला हात लावला होता. त्या पोरीनं पोतीला हात लावल्यामुळे अमंगल झालं." असं म्हटल्याबरोबर पाटील मारणारी काठी तिथेच थांबवतात. आता इकडे दुसऱ्या वेळेस आपण पाहतो की लक्ष्मी
इथे सावित्रीला घेऊन शेताकडे निघालेल्या असतात. आता सावित्री शेताकडे जात असताना एक व्यक्ती त्यांना वाटेत भेटते आणि ती व्यक्ती असते इंग्रज सरकारांची. आणि इंग्रज सरकारांची ती व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक असतं आणि ते म्हणत असतात, "ए पोरी, हे घे तुला हे बुक." तेव्हा सावित्री त्या पुस्तकाला हात लावत नाही. तेव्हा लक्ष्मी म्हणत असतात, "अगं सावे, बघतेस काय? घे तरी, अशी बघतेस काय?" तेव्हा आता सावित्री म्हणत असतात, "नाही, हात लावला तर अमंगल होईल, हात लावला तर ती लोकं मला मारतील." असं म्हणूनच आता सावित्री बोललेली असते. तेव्हाच आता प्रेक्षकांनो, इथून पुढेच एक नवीन पर्वसुद्धा सुरू होण्याची शक्यता असते. आता खरंच सावित्रीबाई ते पुस्तक घेतील का? आणि त्यांच्या शिकवणीला सुरुवात करतील का? हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले.